नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हृदयविकार आणि विना शस्त्रक्रिया उपचार। आणि यावर मार्गदर्शन करण्याकरिता आपल्या सोबत उपस्थित आहेत माधवबागमध्ये सुरुवातीपासून रुग्णसेवेमध्ये कार्यरत असलेल्या तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार प्रेक्षकांनो, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये जास्त आहे। भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखांपेक्षा जास्त एंजिओप्लास्टी आणि बायपास होतात। भारतात एका वर्षभरात 9,006 कोटी इतका खर्च एंजिओप्लास्टी आणि बायपासवर केला जातो। पण माधवबागने त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवातून एकूण 1 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपास सारखे हार्ट ऑपरेशन टाळण्यास मदत केली आहे। त्यातीलच काही आनंदी रुग्णांचे आज आपण मनोगत देखील ऐकणार आहोत आणि सोबतच आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशी उपयोगाची ठरते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। तर नक्की हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर हृदयविकार असेल किंवा हृदयाशी संबंधित कुठलीही शस्त्रक्रिया करून घेणं तुम्हाला टाळायचं असेल तर आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे। तर शेवटपर्यंत नक्की पहा। तर डॉक्टर, सुरुवातीलाच ज्यांना ब्लॉकेजेस आहेत किंवा काही हृदय रुग्णांमध्ये एंजिओप्लास्टी किंवा बायपास असेल तर त्यांना ऑपरेशन करणं गरजेचंच आहे का? नक्कीच ऑपरेशन करणं गरजेचं नाहीये। म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले तर ह्या ब्लॉकमुळे काय होतं की जसा पाहिजे तसा रक्तपुरवठा हृदयाच्या मसलला मिळत नाही आणि त्या हृदयाच्या मसलला रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, डावा हात दुखणे, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे, तर छातीत जळजळ होणे, पोट गच्च होणे, गॅसेस झाल्यासारखं वाटणे, फक्त मानेमध्ये मुंग्या येणे किंवा पाठीमध्ये जळजळ होणे, छातीमध्ये आवळल्यासारखं होणे, जबड्यामध्ये आवळल्यासारखं होणे किंवा दात दुखणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे, धडधड होणे, घबराट होणे, पायावर सूज येणे, फक्त चालल्यानंतर पाय दुखणे, चालल्यानंतर फक्त एल्बो जॉईंट दुखणे, अशी विविध जी लक्षणं आहेत ना ती हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे। तर बाह्य कर्करोग तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे, म्हणून सर्जरीमध्ये प्लास्टिक किंवा बायपास केली जाते। तर बायपासमध्येच अर्थ आहे की एक मार्ग बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने तिथे पोहोचणे। म्हणजे आमच्या माधवबाग हॉस्पिटलच्या समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे ते बंद आहे, तर खोपोली मार्गाने पुण्याला पोहोचणे म्हणजे तुमची बायपास सर्जरी। म्हणजे बायपास सर्जरीमध्ये ही जर ब्लॉकवाली आर्टरी असेल तर पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून जोडून देऊन तिथे रक्तपुरवठा चालू करून दिला जातो। म्हणजे महत्त्वाचं काय तर रक्त तिथं पोहोचणं गरजेचं आहे। तर आपण जी माधवबागची चिकित्सा करतो संपूर्ण हृदय शुद्धीकरण, ह्यामध्ये आपण जे पंचकर्माची ट्रीटमेंट करतो त्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून नवीनच रक्तवाहिन्या तयार करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो। म्हणजे 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपास ही आपल्या पंचकर्माने होणार आहे, तर वेगळे इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही आणि त्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो। म्हणजे स्ट्रेस टेस्ट म्हणा, 2D इकोजीएलएस, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी, अशा विविध टेस्ट पहिल्या दिवशी करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स की हा सूर्य हा जयद्रथ इथेच दाखवून देतो। फक्त आणि फक्त आपले हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळेच हे नक्कीच होऊ शकते। अगदीच। आणि डॉक्टर, हृदयाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा सगळेच घाबरतात की आता हृदयाचं काहीतरी झालं की पहिला ऑपरेशन हेच डोक्यात येतं आणि ते आधीच घाबरून जातात कुठलीही ट्रीटमेंट करायच्या आधीच। तर प्रेक्षकांनो, आता तुम्ही घाबरू नका, कारण का माधवबाग तुमच्या मदतीला आहे। माधवबागचे खोपोली, कोंढाळी आणि विजाग हे हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे 3 निवासी हॉस्पिटल्स आहेत। तुम्ही देखील जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळू इच्छित असाल आणि आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब फोन उचला आणि फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता एक फक्त मिस्ड कॉल द्या। तुमचे जुने रिपोर्ट्स जे आहेत ते दाखवून माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा आणि तुमची ट्रीटमेंट आजच चालू करा। तर डॉक्टर, माधवबागची जी नॉन सर्जिकल चिकित्सा आहे ती नेमकी कशी काम करते? माधवबाग हे जगातलं पहिलं आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे आणि इथे आयुर्वेदाने जी चिकित्सा सांगितली पंचसूत्री ती आपण फॉलो करतो। म्हणजे आहार, विहार, औषध, पंचकर्म आणि स्ट्रेस मॅनेजमेंट। आता ह्यामध्ये जसं आयुर्वेदाने किती वाजता उठावं, किती वाजता झोपावं, किती वाजता एक्सरसाइज करावं, ह्या सगळ्या गोष्टीचं सांगितलेलं आहे। तर आपण आयुर्वेदानुसार ब्राह्मी मुहूर्तावर पेशंटला उठवतो, म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत असा दिवस असतो। ह्या आपल्या दिनचर्येमुळे जे डिटॉक्सिफिकेशन होऊन आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्यामध्ये सगळ्या शरीराला मसाज
केला जातो. स्टीम म्हणजे वाफ दिली जाते. हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा असते आणि हिने मात्र औषध असते. याच्यानी काय होतं की जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की ही सगळी लक्षणं जी आहेत ती कमी होतात. मग तुमच्या जे दम लागत असतो तो कमी झालेला दिसून येतो. तुमचे ECG मध्ये चेंजेस येत आहेत ते कमी झालेले दिसून येतात. असे लक्षणं तर कमी होतात. पेशंटला पण बेटर फील होतं आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ही ट्रीटमेंट आहे दिवसभरातून 2 वेळा होते. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर रोज फरक दाखवला जातो. आणि 1 किंवा 2 पेशंटमध्ये ही चिकित्सा झालेली नाही आहे तर 10 लाखाहून जास्त पेशंट यांनी आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ते आनंदी जीवन जगत आहेत. आणि याचा जो रिसर्च पेपर आहे तो आपला लॅन्सेट जे मेन हार्टचं जर्नल आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पुन्हा इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अमेरिकन हार्ट असोसिएशन अशा विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर सबमिट झालेले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशन पण मिळालेलं आहे. आणि ह्यामधून म्हणजे आपलं रिसर्च पेपर तर झालेलेच आहेत सोबत पेशंटला पण इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे माझ्याकडे आत्ता 2006, 2008चे पण पेशंट फॉलोअपला येतात आणि त्यांचं लाईफस्पॅन वाढलेलं आहे. विदाऊट एनी इंटरव्हेशन ते आनंदी जीवन जगत आहेत फक्त आणि फक्त आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे. ओके डॉक्टर, तुम्ही माधवबागमध्ये सुरुवातीपासून आहात. 17 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता एक्सप्लेन केलं त्यावरून ॲटलीस्ट आपल्या प्रेक्षकांमध्ये जे कोण हार्ट पेशंट्स असतील त्यांची ऑपरेशनची भीती तर नक्कीच दूर झालेली असेलच. पण ज्यांना 90-100% असे ब्लॉकेजेस दिसून येतात तर अशा वेळेला जर त्यांना ऑपरेशन टाळायची असेल तर ऑब्व्हियसली घरी सगळेच घाबरलेले असतात. तर अशा वेळेला माधवबागची ही चिकित्सा काम करते का? नक्कीच काम करते. अँजिओग्राफीमध्ये 100% तिन्ही रक्तवाहिन्यांना ब्लॉक असेनात का? महत्त्वाचं काय तर सर्क्युलेशन तिथं होणं गरजेचं आहे. तो रक्तपुरवठा तिथे होतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जेव्हा अज्ञान असतं त्याचं नॉलेज नसतं तेव्हा त्याची भीती असते. जर आपण त्याचं नॉलेज घेतलं तर नक्कीच ही भीती गायब होऊन जाते. तर आता नॉलेज काय घ्यायचं आहे तर ह्या ब्लॉकेजेसमुळे कधीच हार्ट अटॅक येत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा ब्लॉकेजेस दिसतात तेव्हा आपल्याला अरे मला हार्ट अटॅक आला तर आता माझं काही खरं नाही म्हणून अर्जंटमध्ये आपण सगळ्या ट्रीटमेंट करून घेतो. तर खरंच हे ब्लॉक करतात की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. आणि ह्या ब्लॉकमुळे कधीच हार्ट अटॅक येत नाही. तर मग हार्ट अटॅक कधी येतो तर हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे येतो. ही रक्ताची गुठळी जर हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकली आणि त्यांनी 3 ते 6 तासापर्यंत हृदयाच्या मसलला रक्तच मिळालं नाही त्या पेशी डॅमेज होणे म्हणजे तुमचा हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे येतो. आणि हे ब्लॉकेजेस जे आहेत ते चरबीच्या गुठळ्या आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. तर ही जीवनशैलीच कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. तेच आपण माधवबागच्या चिकित्सेमध्ये हे 6 ते 7 दिवसाची जी निवासी चिकित्सा असते त्याच्यामध्ये शिकून देतो, रॅदर करून घेतो. आणि आपण हे ब्लॉकेजेस कुठून आले तर आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय. म्हणून व्यायाम, पथ्य हे सगळं करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा हे सगळं शिकून देतो. आणि आम्ही रॅशन पण देतोय. पुढचे 90 दिवस तुम्हाला आमच्या डाएट बॉक्समधलंच जेवण केलं तर नक्कीच हे ब्लॉकेजेस पण आपल्याला रिव्हर्स होताना दिसत आहेत. आपण जवळजवळ आत्ता लॉकडाऊन नंतर 250 जणांची CT अँजिओग्राफी रिपीट केली. त्याच्यामध्ये ज्यांचे 90% वगैरे ब्लॉकेजेस आहेत ते कमी झालेले दिसत आहेत. 30 ते 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसून आलेले आहेत ह्या 3 महिन्याच्या आपल्या चिकित्सेमध्ये. तर तुम्ही पण तुमचे ब्लॉकेजेस रिव्हर्स करून घेऊ शकता. त्याला घाबरण्याचं कारण नाही आहे. ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी फक्त लाईफस्टाईल चेंज आणि पंचकर्म ही चिकित्सा करणं गरजेचं आहे. ती प्रॉपर आपण केली तर नक्कीच आपण डिसीजपासून मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. अगदीच डॉक्टर. तर प्रेक्षकांना ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल SHS चिकित्सेची निर्मिती केलेली आहे. आजपर्यंत लॅन्सेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि जापी सारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP यांसारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात देऊ शकतो आपण. आणि 10 लाखांहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ देखील घेतलेला आहे. त्यातीलच अशा एका आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया ज्यांना ऑपरेशन टाळण्यामध्ये यश मिळालेलं आहे.
माझं नाव बाळाराम लक्ष्मण जाधव. हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर माझी एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी मुंबईला झाली. गोळ्या माझ्या रेग्युलर चालू होत्या. दररोज 7 आणि सकाळी 7 असे 14 गोळ्या घ्यायला लागायच्या मला दररोज. माझ्या मुलाच्या मित्राने सांगितलं की माधवबागमध्ये जा, तुम्हाला बरं होईल. माधवबागेत मी आलो. त्यानंतर मला 7 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं. सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, पंचकर्म सर्व व्यवस्थित चालले होते. ज्यावेळी मी माधवबागमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 67 किलो होतं. नंतर शेवटच्या दिवशी जेव्हा वजन केलं तेव्हा 60 किलो झालं. म्हणजे 7 किलो वजन कमी झालं 7 दिवसात. हा एवढा फरक जाणवला मला. चालल्यानंतर मला दम वगैरे लागत नाही. आता तो डायबिटीस खूपच कमी झालेला आहे. जेवायच्या अगोदर 100 आणि जेवल्यानंतर 150 परत जातो. दररोजच्या 14 गोळ्या होत्या त्या देखील ते माधवबागमध्ये आल्यापासून बंद झालेल्या आहेत. गोळ्या कोणताच घेत नाही. हा माझा खूपच चांगला फरक झालेला आहे माधवबागमध्ये. एकंदरीत माधवबाग खूपच चांगले आहे. इथले स्टाफ देखील खूप क्रिएटिव्ह आहे. खूप चांगली काळजी घेतात आणि डॉक्टर लोक पण खूप चांगले आहेत. ते रेग्युलर औषध वगैरे देऊन व्यवस्थित बरे करतात. माधवबागच्या उपचारामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे. चालताना मला दम लागायचा तो देखील दम लागत नाही. तसे डायबिटीससुद्धा खूप नियंत्रणामध्ये आलेला आहे. डायबिटीसचा पण खूप प्रॉब्लेम होता तो देखील व्यवस्थित झालेला आहे. त्यामुळे माधवबागचं मी अत्यंत आभारी आहे. प्रेक्षकांना संशोधन असं सांगतं की 70% डायबेटिक व्यक्तींना हृदयरोगाचा धोका असतो आणि हा धोका टाळण्यासाठी माधवबागची विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी मदत करते हे पण आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अनेक वर्षांच्या जुनाट मधुमेह रुग्णांमध्ये फक्त हृदयरोगच नाही तर उच्च रक्तदाब, दृष्टी अंधुक होणं, सतत लघवी लावणं अशा अनेक कॉम्प्लिकेशन्स होत असतात. तर या सगळ्यापासून वाचायचं असेल आणि हे सगळं टाळायचं असेल तर माधवबागची जी SHS चिकित्सा जी आहे ती कशा पद्धतीने काम करते हे आपण आता डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. आपण जेव्हा संशोधन केलं त्याच्यानुसार असं दिसलं की प्रत्येक हार्ट जे पेशंट आहेत त्यांना 90% लोकांना डायबिटीज आहेत. जर त्यांचं शुगर छान झाली ना की नक्कीच त्यांचा हार्ट डिसीज पण नॉर्मल होताना दिसून आला. त्याच्यामुळे आपण डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम चालू केला. त्याच्यामध्ये 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्याच्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन अशी आपली ट्रीटमेंट असते. पंचकर्माने पॅनक्रियास जे इन्सुलिन सिक्रेशन करणारी ग्रंथी आहे तिचं सर्क्युलेशन वाढवलं जातं. मग बाहेरून इन्सुलिन, बाहेरून गोळ्या घ्यायची गरजच लागत नाही. ह्या टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयारच होत नाही हा आपला प्रॉब्लेम नाही आहे. तर इन्सुलिन तयार होत असतं पण इन्सुलिनचं एक रेजिस्टन्स येतो. इन्सुलिनच्या दरवाजाशी एक प्रकारचं आवरण येतं आणि हे रेजिस्टन्स मोस्टली रिसर्चनी सिद्ध केलेलं आहे की ते अतिरिक्त फॅट्सचं असतं. अतिरिक्त फॅट्स तिथे जमा झाल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत म्हणून रक्तात साखर वाढते. आता कल्प्रिट कोण आहे तर ही अतिरिक्त चरबी आहे, अतिरिक्त फॅट्स आहेत. ते कमी होण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि पंचकर्म अशी ट्रीटमेंट केली की ज्यांचं HbA1c 17 आहे, 16 आहे, 15 आहे अशा लोकांची HbA1c आपल्याला 3 महिन्यामध्ये जवळजवळ 8 वर आलेली आहे. त्यांचं जे कॉम्प्लिकेशन जे त्यांना डोळ्यांना त्रास होत होता, पायांच्या तळव्यांची आग होत होती, पाय दुखत होते, जे लिथार्जी वाटत होती ही सगळी लक्षणे कमी होताना दिसत आहेत. आणि हे फक्त होतं आपल्या ह्या लाईफस्टाईल चेंज आणि पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. आणि याच्यासोबत डाएट पण खूप महत्त्वाचं आहे. तर डाएटमध्ये आम्ही जे डाएट बॉक्स, प्रमेह डाएट बॉक्स बनवलेला आहे ते पुढचे 3 महिने जर तुम्ही प्रॉपर फॉलो केला तर नक्कीच 100% तुम्ही डायबिटीजपासून मुक्त होऊ शकता आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. किंवा डायबिटीजमुळे डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसते पण आतून एक 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 गोष्टी ते म्हणजे लाकूड पोखरत राहतं. तसं डायबिटीजमध्ये पण वरून माणूस छान दिसतो पण आतून सगळे अवयव पोखरत राहतो. तर डायबिटीजच छान करून ठेवला तर पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन नक्कीच सॉल्व्ह होतात. त्याच्यावर डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम केला तर नक्कीच हृदयाचा त्रास पण आपण कमी करून घेऊ शकतो आणि आपलं आनंदी जीवन जगू शकतो. ओके. तर प्रेक्षकांनो, हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल SHS चिकित्सा तयार करण्यात आलेली आहे. या पंचकर्म चिकित्सेमुळे हृदयाच्या स्नायूंना मजबूती मिळते आणि रक्तपुरवठ्यांमध्ये सुधारणा होते. तुम्ही देखील या चिकित्सेचा लाभ घेऊन तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता. जीवनशैलीतील बदलांसोबतच पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने तुम्ही हार्ट अटॅकच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. मग उशीर कशाचा? आत्ताच स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय 022489323223 या नंबरवर आत्ताच कॉल करा. SHS चिकित्सा तुमच्यासाठी कशी उपयुक्त आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या. त्यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, अचानक छातीत जेव्हा दुखायला जातं तेव्हा स्ट्रेस टेस्ट केली जाते आणि ती मग कळतं पॉझिटिव्ह आली आहे. मग एक्झॅक्टली पॉझिटिव्ह आलेली टेस्ट निगेटिव्ह करण्यासाठी माधवबागची ही जी चिकित्सा आहे ती माधवबागच्या ट्रीटमेंटची कशी मदत होते?
स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर हार्टला सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे मग दम लागणे, छातीत भरणे हे सगळे लक्षणं दिसतात. आता ही स्ट्रेस टेस्टच पहिली केली जाते आणि त्यानंतर मग अँजिओग्राफी, 2D इको ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्हची निगेटिव्ह होण्यासाठीच आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे ट्रीटमेंट काम करतं आणि आपण ह्याच टेस्टवर पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो. स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हार्टला किती ब्लड सप्लाय होतं, किती चालल्यानंतर त्रास होतो हे सगळं समजून येतं. ही 15 मिनिटाची टेस्ट असते. ती 15 मिनिट कंप्लीट केली, ECGमध्ये काहीही चेंजेस नाही आहेत तर आपण म्हणायचं की ती निगेटिव्ह आहे आणि याच्यामध्ये ECGमध्ये चेंजेस येत आहेत. स्ट्रेस टेस्ट आपण 10च मिनिट चालू शकले, आपली मेट्स व्हॅल्यू फक्त 5च आहे जी आपल्याला 10 हवी आहे. आणि याच्यात अजून एक महत्त्वाचा असतो तो VO2 max. VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तो इट शुड बी 35 ml पर kg पर मिनिट. तर हा 35 ml पर kg पर मिनिट जर VO2 max असेल तर आपली स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आहे हे समजून येतं. हीच टेस्ट करून आपण पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो. पहिल्या दिवशी आपण स्ट्रेस टेस्ट करतो, शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स आपल्याला पेशंटला फरक दाखवतो. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असे ना ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही हॅम्पर होते की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. ओके. तर प्रेक्षकांना कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. पण हे निदान कसं करावं याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर माधोबागच्या खोपोली, कोंढाळी आणि विजाग हॉस्पिटलला नक्की भेट द्या. कारण माधोबागच्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांवर अगदी सवलतीच्या दरांमध्ये उपचार केले जातात. तर नक्की माधोबागमध्ये खोपोली, कोंढाळी आणि विजाग हॉस्पिटलला भेट द्या. त्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय 022489322323 या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. ज्यांनी माधोबागचे उपचार घेऊन आपल्या पॉझिटिव्ह आलेल्या स्ट्रेस टेस्ट रिपोर्टमध्ये बदल घडवून आणलेला आहे अशा आनंदी रुग्णाचा रिव्हर्सलचा प्रवास आता आपण पाहूयात. माझं नाव सीताराम किसनराव कानी, राहणार पांगागडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मला थोडा छातीत त्रास व्हावा लागला. मग मी अंबडला दवाखान्यात आलो. अंबडला दवाखान्यात आल्यानंतर मला ते डॉक्टरने सांगितलं होतं तुम्हाला थोडं अटॅकाचा प्रॉब्लेम दिसते तर मग तुम्ही जालन्याला जा. जालन्याला आलो. जालन्याला मला एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली. मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्यावाले जवळपास 3 बुलाकेस आहे, 95% तर मग तो बायपास करावं लागतं. तर मग मला त्याच्यानंतर मला माधोबागची माहिती भेटली. मग माहिती भेटले तर आमची एक पाहुणी पहिली येऊन गेली तिथं. त्याने आम्हाला सांगितलं बा तुम्हाला तिथं गेलं तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही, तुम्ही बिंदास बायपास करायची काही गरज पडणार नाही, काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या. मग आम्ही इथं आलो. तिथे नंतर इथलं ट्रीटमेंट घेतलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने 7 दिवशी जर राहिलो. 7 दिवसानंतर आता म्हणजे 5 वेळा 7-8 तपासण्या झाल्या आमच्या पूर्ण. तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं, म्हणजे दम लागत होता. दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं. तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक आहे. मी आज शेतातला काम करतो आहे. मी माझ्या शेतात आऊत जनावरं ढोरं सगळं काही काम करतो. आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही. तर प्रेक्षकांनो, आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली. अशा अनेक प्रतिक्रिया जर तुम्हाला पाहायचे असेल तर माधोबागच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते बघायला मिळतील. तर माधोबागच्या यूट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या. आणखी एक मला विचारायचं आहे की आमच्या शेजारी एक थोडी एजेड व्यक्ती आहे. तर तिला अचानक छातीत दुखायला त्रास झाला होता, पाय सुजले होते. जेव्हा त्यांची टेस्ट केली तेव्हा असं कळालं त्यांच्या हृदयाचा आकार जो आहे तो वाढलेला आहे. तर अशा वेळी HSS चिकित्सा जी आहे ती मदत करू शकते? नक्कीच करू शकते. आता हृदयाचा आकार वाढला म्हणजे त्याला म्हणतात डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी झालेली आहे. आता हा हृदय ह्या 24 तास 365 दिवस कंटिन्युअस काम करत असतो, पंपसारखं काम करत असतं. ह्या पंपचं काम आहे की खराब खून खेचणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हे खेचण्याची ताकद नसल्यामुळे पायावर सूज, रेस्टलेस, घबराट ह्या सगळ्या गोष्टी होतात. पाणी साठणे पोटामध्ये, छातीत पाणी साठणे, दम लागणे, भूक न लागणे, जेवणाची इच्छा न होणे आणि ही हृदयाची कार्यक्षमता नॉर्मली आपली 50 ते 60% असते, ती 25% होणे, 20% होणे, 10% होणे. अशा सगळ्या रुग्णांमध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट आहे. याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढते. आणि हाच रिसर्च पेपर आपला लँडसेट जो वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपली ही हृदयाची ताकद +5 ने वाढते 3 महिन्यामध्ये असं आपल्याला दिसून आलेलं आहे.
ओके डॉक्टर, आता वेळ कमी आहे तरी सुद्धा मला हा महत्त्वाचा आहे म्हणून विचारायचं आहे की हार्ट रुग्णांना ऑपरेशन असेल, स्वतःची केअर असेल, या सगळ्यासाठी भरपूर पैसा खर्च होतो. तर माधोबागमध्ये या ट्रीटमेंटसाठी मेडिक्लेम किंवा EMI ऑप्शन्स आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे, पण व्यायाम आणि आहार, स्वतःची हेल्थ या सगळ्यांसाठी काय सुविधा आहेत थोडक्यात सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो. म्हणजे पेशंटचा डिसीज रिव्हर्स होण्यासाठी महत्त्वाचं आहे मॉनिटरिंग. त्याच्यासाठी आपल्याला MIB पल्स ॲप आहे, योगा सेशन्स आहेत, एक्झरसाइज सेशन आहेत, कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि आपली ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्यांनी आपण नॅचरल वेनी बायपास करून हृदयाचं सर्क्युलेशन वाढवतो. आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि चालणे आणि सोबत आहार हा खूप महत्त्वाचा आहे की डिसीज रिव्हर्स करण्यासाठी. तर आपण तो डिसीज रिव्हर्स करण्यासाठी ह्या सगळ्यांची मदत देतो 3 महिन्यासाठी. आणि 3 महिन्यामध्ये डिसीज आपल्याला रिव्हर्स होऊन पेशंट छान होताना दिसून येत आहेत. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, हेल्थ मेडिक्लेमची सोय माधोबाग आयुर्वेदिक निवासी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध तर आहेच, त्याचसोबतच हार्ट डिसीज मॅनेजमेंटसाठी माधोबागने MIB पल्स ॲप तयार केलेला आहे, ज्यामध्ये 500पेक्षा अधिक डॉक्टरांचा सल्ला, डाएट, एक्सरसाइज, सतत आरोग्य देखरेख आणि आजारांविषयी माहिती असलेल्या 1000हून अधिक व्हिडिओज आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधोबागचे MIB पल्स ॲप हे डाउनलोड करा आणि माधोबागच्या नॉन सर्जिकल SHS चिकित्सेचा लाभ घेण्यासाठी आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 022489323323 या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.